एक महत्त्वाची बातमी, विरोधकांच्या टीकेनंतरही अजित पवार निधीच्या वक्तव्यावर ठाम। मी माझी भूमिका मांडतो, विरोधकांचे काम टीका करायचे, त्यांना त्यांचा अधिकार आहे। तुमच्या हातात मत, माझ्या हातात निधी, अजितदादांनी हे वक्तव्य केलं होतं। मी माझी भूमिका मांडतो, विरोधकांनी काय त्याच्यावर टीका करावी तो त्यांचा अधिकार आहे, तो संविधानाने दिलेला आहे, लोकशाहीमध्ये आहे। त्याच्यामध्ये आम्हाला त्याच्याबद्दल काय मी जे काही आहे ती वस्तुस्थिती सांगतो। आणि केंद्राचा निधी असेल, राज्याचा निधी असेल, त्या शहराच्या मध्ये जे काही मूलभूत गरजा असतील त्या पूर्णत्वाला न्यायच्या आणि त्या नेत असताना सर्वांना बरोबर घेऊन जायचं। विकास हेच आमचा अजेंडा आहे। प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे ना, कुणाचं म्हणण्याला महत्त्व द्यायचं आणि कुणाच्या म्हणण्यावर विश्वास ठेवायचा ही जनता ठरवत असते। एक महत्त्वाची बातमी, दरिंदा म्हणत हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांवर टीका केली। फडणवीस जातीपातीत भांडण लावणारा सर्वात मोठा आका असं सपकाळ म्हणतात, तर देवेंद्र फडणवीस दरिंदा नाही तर पोशिंदा असं प्रत्युत्तर यावर नवनाथ बन यांनी दिले। जिसको मराठवाड़ा की भाषा में बोलते हैं आगा, ये तो चेप कतरे बाजू बाजू के तुम्हारे भीड़ में जो घूम रहे हो, मगर बड़ा आगा जो है वो कौन है? तो देवेंद्र फडणवीस, जिसने ओबीसी विरुद्ध विजेएनटी की लड़ाई, जिसने विजेएनटी विरुद्ध आदिवासी की लड़ाई, जिसने हिंदू विरुद्ध मुसलमान की लड़ाई लड़ी, ये सबसे बड़ा डाकू, सबसे बड़ा आका और सबसे बड़ा दरिंदा यदि कोई होगा तो महाराष्ट्र का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस है। देवेंद्रजी फडणवीस हे पोशिंदा आहेत म्हणून जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले। हर्षवर्धन सपकाळजी आपली अगरबत्ती कुठे लागली नाही, त्यामुळे अशा पद्धतीनं प्रसिद्धीसाठी टीका करतायत। हर्षवर्धन सपकाळ यांची वैचारिक दारिद्र्यता आहे, त्यांची ही दिवाळखोरी आहे। 6 महिने प्रदेशाध्यक्ष होऊन त्यांना अजून कोण महाराष्ट्रात ओळखत नाही प्रदेशाध्यक्ष म्हणून, आणि त्याच्यामुळे ते बावचळले, त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय। त्यातनंच चर्चेत राहावं यासाठी देवेंद्रजींसारख्या नेत्यांवर अशा अश्लील भाषेत ते त्या ठिकाणी बोलतायत। शिवसेनेकडून 40 ठिकाणी जिल्हा संपर्क प्रमुखांची घोषणा करण्यात आली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पक्षाकडून दिग्गजांची नियुक्तीही करण्यात आली। पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आमदार खासदार मैदानात उतरणार। निवडणुका होईपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे संपर्क प्रमुखांना पक्ष नेतृत्वाने निर्देश दिले, तर खासदार नरेश मस्किनकडे ठाणे, नवी मुंबई आणि पुण्याची जबाबदारी देण्यात आली आहे। पुढील बातमीकडे, एकनाथ शिंदे कुठेही नाराज नाहीत असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात। शिंदे आमच्यासाठी महत्त्वाचे नेते आहेत असंही बावनकुळेंनी म्हटलंय। शिंदे नाराज असल्याचा गैरसमज पसरवला जातोय असं वक्तव्य बावनकुळेंनी केलंय। एकनाथजी नाराज आहे ना, कधी आम्ही नाराज होतो। एकनाथ शिंदेजी प्रत्येक 2-3 महिन्यामध्ये माननीय प्रधानमंत्री मोदीजी अमित भाईंना भेटतात। शेवटी तुम्ही अमित भाईच्या बैठकीत एवढा त्या ठिकाणी नाराज आहे म्हणून गेले। एकनाथजी कितीतरी वेळा माननीय अमित भाईंना एनडीएचे नेते म्हणून भेटतात। बाळासाहेब ठाकरे स्मारकासंदर्भात आज पुन्हा बैठक सुरू। ठाकरेंनी काल सुद्धा स्मारकाची पाहणी करून बैठक घेतली होती। स्मारकाच्या कामाचा पहिला टप्पा पूर्ण झालाय। पहिल्या टप्प्याच्या कामासाठी 250 कोटींचा खर्च आलाय। शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणी दिल्लीत आंदोलन सुरू आहे। सलग तिसऱ्या दिवशीही पालकांची शांततेत निदर्शनं सुरू आहेत। जंतर मंतरवर एकत्र येत पालकांनी आंदोलन सुरू केले। निलंबित शिक्षकांना तातडीने अटक करण्याची मागणी पालकांकडून केली जाते। शिक्षकांच्या जाचाला कंटाळून शौर्य पाटीलनं आत्महत्या केल्याचा आरोप आहे। हे दृश्य पाहतो आपण, कॅन्डल मार्च करण्यात आलेला आहे। शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणी दिल्लीतील जंतर मंतरवर पालकांकडून आता आंदोलन सुरू आहे। शिक्षकांच्या जाचाला कंटाळून शौर्य पाटीलने आत्महत्या केली असा आरोप आहे। सेंट कोलंबस शाळेबाहेर पालकांचे हे आंदोलन सुरू आहे।